70 लाख एकर जमिनीवरची पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत. शेतकऱ्यांची घरं, पशुधन हे नष्ट झालेलं आहे. साधारण 36 लाख शेतकऱ्यांना हा फटका बसलेला आहे. 36 लाख शेतकरी. आता या 36 लाख शेतकऱ्यांना त्यांचं पीक, पशुधन, घरदारं गावाच्या गावं वाहून गेली आणि 9 लाख कोटीचं कर्ज असलेल्या या सरकारनं 2215 रुपये कागदावरती मंजूर केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल केंद्र सरकारकडून 10,000 कोटीची मागणी केली. केंद्र सरकार ती मिळाल्याशिवाय मराठवाडा पुन्हा उभा राहणार नाही. उभा राहण्यासाठी फार वेळ लागेल, पण तग धरणार नाही. आत्ताच्या परिस्थितीमध्ये 10,000 कोटी तात्काळ मराठवाड्याच्या पूरग्रस्तांना मदत मिळावी अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. आता आपल्या सही शिक्क्यांच्या चिन्हाच्या पिशव्यामधून मदत वाटण्याचं काम तिकडे सुरू आहे. हे किती निर्लज्जपणा आहे. लोक मरतायत आणि त्या मृद्यांचं राजकारण तुम्ही करताय, बरं का. म्हणजे भगव्या पिशव्या ठीक आहे, त्याच्यावर तुमचे फोटो, त्याच्यावर तुमच्या पक्षाचं चिन्ह, हे राजकारण करण्याचं आणि प्रचार करण्याचं कोणतं तंत्र ह्या लोकांनी निर्लज्जपणाचं अवलंबलेलं आहे मला कळत नाही. एका बाजूला भारतीय जनता पक्षाचा वेगळा कारभार, दुसऱ्या बाजूला मेंढे गटाचं वेगळं आहे, त्यानंतर अजित पवार गट येईल. म्हणजे ही इथे सुद्धा स्पर्धा चालली आहे का तुमची. लोक मरतायत, आक्रोश चाललाय, लोक वाहून जात आहेत. म्हणजे अशा प्रकारे काम करणारं सरकार, निर्दयपणे काम करणारं सरकार या राज्यामध्ये, किमान माणुसकी नाही. प्रत्येक ठिकाणी राजकारण आणि पैशाची मस्ती. एवढी मस्ती पैशाची असेल तर स्वतःच्या घरच्या तिजोऱ्या रिकाम्या करा. ठेकेदाराकडून लुटलेल्या पैसे, बरं का, तुम्ही दामाजी पंतात ठेकेदाराकडून नगरविकास खात्यानं शक्तिपीठ मार्गात, समृद्धी महामार्गात लुटलेला पैसा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यासाठी मोकळा करा आणि अबाल, वृद्ध, तरुण, विद्यार्थी, महिला यांना मदत करा. ही सरकारची जबाबदारी आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर चाललेले आहेत. त्यांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल, पण आम्ही सगळे उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर जात आहोत. राहुल साहेब, एक असं आहे की जे 215 कोटी गेले आहेत ते आपल्या नवीन दुष्काळासाठी नाही येते, याच्या मागचे जर काही नुकसान सरकारकडे कोणत्याही प्रकारचं नियोजन नाही आहे. याआधी सुद्धा जो दुष्काळ आला, अवकाळी पाऊस आला, त्या संदर्भात जी आश्वासनं दिली ती अद्याप पूर्ण झालेली नाही. याचं कारण सरकारच्या तिजोरीमध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारचा पैसा उरलेला नाही. ज्या सरकारवर साधारण 9 ते 10 लाख कोटीचं कर्ज आहे, ते सरकार शेतकऱ्यांना कुठून मदत करणार. म्हणून नरेंद्र मोदी यांना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आवाहन केलेलं आहे की 10,000 कोटी रुपये तुम्ही तात्काळ द्या. एक लक्षात घ्या, ओला दुष्काळ वगैरे हा शब्द सोडून द्या. हा आघात साधा नाही. फक्त पिकं नाही वाहून गेली आहेत, शेतं, माती, जमिनी वाहून गेल्या. ज्या मातीमध्ये पीक काढलं जातं ती मातीच उरलेली नाही, ती जमीन उरलेली नाही आहे. त्याच्यामुळे पुढल्या अनेक पिढ्यांचं नुकसान आहे शेतकऱ्यांच्या. मराठवाडा शेतीच्या दृष्टीनं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. हे या सरकारच्या लक्षात आलं आहे का. जे आपल्या दाढीचे फोटो, बरं का, पिशव्यांवर छापून मदत वाटतायत किंवा प्रचार करतायत, त्यांना हे कळलं आहे का की किती मोठं गंभीर नुकसान झालेलं आहे. काय ही मतं मागण्याची किंवा प्रचार करण्याची वेळ नाही आहे, हे त्यांना समजायला पाहिजे सगळ्यांना. हे भाजपलाही समजायला पाहिजे, हे मिंदे गटाला समजायला पाहिजे, आणि जे कोणी करू इच्छितात त्यांनाही हे समजायला पाहिजे. हे अत्यंत संवेदनशील असं काम आहे आणि धक्कादायक असा विषय तिथे झालेला आहे.
राऊत साहेब, महाराष्ट्रात एक विचित्र परिस्थिती तुम्हालाही पाहायला मिळते का? एकीकडे अतिवृष्टी आहे, शेतकरी संकटात आहे, पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत, तिकडची परिस्थिती जाणून घेणार आहे, घेत आहेत. पण असं असताना आज राज्याला कुठल्याही सभागृहात विरोधी पक्ष नेता नाही. जो विरोधी पक्ष नेता शेतकऱ्यांची किंवा जनतेची संकट काळात आवाज बनून सरकार पुढे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न बघा, करतो. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा वेळेला महाराष्ट्रात विधिमंडळाच्या दोनही सभागृहामध्ये या सरकारनं विरोधी पक्षनेता ठेवला नाही. विधानसभेत देत नाही आणि विधान परिषदेत सुद्धा नेमू दिला नाही. का? अशा वेळेला, अशा संकट समयी सरकारला मार्गदर्शन करण्याचं काम, जनतेचा आवाज म्हणून विरोधी पक्षाचा नेता जो असतो तो आवाज उठवत असतो आणि त्यातून सरकारला दिशा मिळते. कारण सरकारबरोबर विरोधी पक्षनेतासुद्धा अशा संकटाच्या जागी फिरत असतो, लोकांची मतं समजून घेत असतो, लोकांचं दुःख समजून घेतो आणि त्यानंतर तो आपली भूमिका मांडतो आणि त्यातून सुद्धा सरकारला एक दिशा मिळते. पण या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या राज्याचे गृहमंत्री अमित शहा, या तिघांनी लोकशाही विरुद्ध कट केलेला आहे, कारस्थान केलं आहे. आणि या तिघांनी महाराष्ट्राच्या जनतेविरुद्ध सुद्धा कारस्थान केलेलं आहे आणि या तिघांनी संपूर्ण राज्याच्या विरुद्ध आमचं कारस्थान केलं आहे. विरोधी पक्षनेतेपद नसणं विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा या राज्याच्या जनतेचा जो आक्रोश आहे तो दडपण्याचा प्रयत्न आहे. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी भास्कर जाधव यांची नियुक्ती करावी असं विधानसभेतल्या तीनही प्रमुख पक्षाने कळवलं आहे. शिवसेना हा मोठा पक्ष आहे. विधान परिषदेमध्ये सुद्धा अंबादास दानवे निवृत्त झाल्यावर त्या पदावरून काँग्रेसच्या नेतृत्वानं सगळ्यांच्या संमतीने एक नाव कळवलेलं आहे. मला वाटतं सतेज पाटील यांचं नाव आहे. त्यांनाही नेमलं जात नाही. याचा अर्थ काय समजायचा? लोकशाहीच्या गप्पा मारताना तुम्ही स्वातंत्र्य, लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संसद, विधानसभा ह्याच्यावर तुम्ही प्रवचनं जोडता. मग तुम्ही दोन्ही सभागृहात महाराष्ट्रात ज्या राज्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण झाले, त्या राज्यामध्ये दोन सभागृहात विरोधी पक्षनेता नसावा आणि एवढं संकट आहे राज्यामध्ये. आज जनतेच्या वतीनं आवाज उठवणारा तुम्ही नेता, विरोधी पक्ष नेता ठेवलेला नाही आहे. तुम्ही काय जनतेला मदत करणार आहात? राऊत साहेब, आणखी एक निदर्शनास येतं आहे की मंत्री जरी दौरे करत असले तरी तिकडच्या स्थानिकांचं म्हणणं आहे, शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की अधिकारी जुमानत नाहीयेत, पंचनामे होत नाहीयेत. ते अनेक वेळा विनंती करतात. पालकमंत्री म्हणतात की एकही गुंठा पंचनाम्याशिवाय आम्ही राहू देणार नाही. पण आक्रोश बघायला मिळाला सकाळपासून. संताप आहे सरकारी अधिकाऱ्यांविरोधात आहे की जे मला जबाबदार कोण आहे? अधिकारी म्हणजेच अधिकारीच सरकार चालवत आहेत. कारण जे तीन पक्षाचं सरकार चाललेलं आहे त्यांची आपापसात साठमारी सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या हातामध्ये राज्याचे सूत्र गेल्यावर दुसरं काय होणार? निदान अशा प्रसंगी तरी अधिकाऱ्यांनी किमान माणुसकी दाखवावी. पण अधिकारी काय करणार?